पाथरी सार्वजनिक ठिकाणी राडा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. पीपीएल मैदान परिसरातील गोंधळ प्रकरण शांतताभंग केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई. वाळूच्या धंद्यातील स्पर्धा की माहिती फुटल्याचा संशय. पाथरी तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर महसूल व पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाया होत आहेत. मागील काही दिवसात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकांकडून झालेल्या कारवाईमुळे वाळू व्यवसायाशी संबंधित काही गटांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार पोलिसांना किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवैध वाळू उत्खननाची माहिती कोण पुरवत आहे यावरून काही गटांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झालं होतं. या संशयातूनच परस्पर आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर वाद वाढत जाऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. पीपीएल मैदान परिसरात सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा व मारामारी करून शांतता भंग केल्याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवार 25 जून रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई अमोल जयस्वाल फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधव नवले, बळीराम नवले दोघे राहणार फुलारवाडी तालुका पाथरी तसेच बालाजी लांडे राहणार पाथरी यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1:30च्या सुमारास पीपीएल मैदान परिसरात संबंधित आरोपी सार्वजनिक ठिकाणी आपापसात भांडण व आरडाओरडा करत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्यास सांगितलं होतं, मात्र त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून शांतता भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. घटनेनंतर काही काळ पोलीस ठाणे परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रासवे करीत आहेत. कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अजहर हादगावकर, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.